नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये आपण कर्पूर होम कसा करायचा, कधी करायचा आणि त्याचं महत्त्व काय आहे व फायदे कोणते आहेत, हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींनो नक्की करा. तर मैत्रिणींनो बघा, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, अचानकपणेच एखादी अडचण येते किंवा आपल्याला घरामध्ये अशांतता वाटतं बघा. घरामध्ये सतत वादविवाद होतात, भांडणं होतात. तर अशा वेळी हे सर्व अचानकपणेच होतं. तर अशा वेळी आपल्याला काय करावं घरामध्ये हे सुचत नाही, की ज्या ज्या गोष्ट केल्यामुळे आपल्या घरामधील जी शांतता आहे ती परत येईल आणि घरामध्ये सुखी आणि आनंदी वातावरण राहील. यासाठी आपण एक आज उपाय करायचा आहे, सेवा करायची आहे. ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये नेहमी छोटंसं आपण यज्ञकुंड ठेवायचं. कारण जेव्हा आपलं मन अशांत असेल किंवा घरात उगाच अडचणी येत असतील, तेव्हा आपण आपल्या घरामध्ये छोटासा होम करू शकतो. शिवकवच स्तोत्र म्हणायचं यावेळी आणि कर्पूर होम केल्यानं घरातील नकारात्मकतासुद्धा दूर होते. म्हणून आपण देवांना प्रसन्न करण्यासाठी होमाचं अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत बघा. यामधील एक महत्त्वाचा असा प्रकार म्हणजे कर्पूर होम हा आहे बघा. हा तंत्रशास्त्रातील अतिशय प्रभावशाली होम आहे, विधी आहे. यामध्ये आपण काय करायचं आहे, तर शेंडी ठेवून सोललेल्या नारळावर कापडाची वडी प्रज्वलित करायची आहे. तर काय करायचं बघा, एक नारळ घ्यायचा, त्याची शेंडी ठेवायची, बाकीचा पूर्ण नारळ आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कापडाची वडी प्रज्वलित करायची आहे. म्हणजे जर तुमच्याकडे भीमसेन कापूर असेल तर भीमसेन कापूर घ्या किंवा नसेल तर तुम्ही साधा कापूरसुद्धा घेऊ शकता. पहिली वडी संपायच्या अगोदर कापराची, नंतर आपण लगेच दुसरी वडी ठेवायची. अशा प्रकारे कापराची ज्योत तेवत ठेवायची. कर्पूर होम करताना हरिद्वार येथील ब्रह्मकुंडावर बसलो आहोत असा आपण मनामध्ये विचार करायचा आहे बघा. आता नारळातील पाण्याचा बाहेरील जे वातावरण आहे त्याच्याशी संपर्क येत नाही, त्यामुळं ते गंगेप्रमाणेच शुद्ध, प्रदूषणरहित आणि स्फटिकासारखं शुद्ध आणि पवित्र असतं. तर नारळाचं कवच म्हणजे हरिद्वाराच्या ब्रह्मकुंडाचा काठ मानला जातो. तिथे यज्ञ केल्यावर जेवढे फळ मिळतं ना, तेवढंच फळ आपल्याला कर्पूर होम केल्यामुळं मिळतं. कारण हा होम करताना परमपावन अशा अग्नीचा संयोग होतो आणि त्यातून निर्माण होणारी स्पंदने मनाची संवेदनशीलता वाढवतात आणि त्यामुळं काय होतं, तर मनाची एकाग्रता वाढून इच्छाशक्ती तीव्र होते. या इच्छाशक्तीच्या बळावर आपण मनोकामना आपल्या पूर्ण होण्यास मदत होते, सहाय्य होते आणि अनामिक मनशांतीसुद्धा आपल्याला मिळते बघा. तर आता कर्पूर होम करताना आपण कोणते मंत्र म्हणायचे ते पाहूया. मंत्र किंवा स्तोत्र म्हटले नाही तरी पण चालतं. मात्र अशा वेळी आपण काय करायचं, तर आपल्या सद्गुरूंचं किंवा इष्टदेवतेंचं नामस्मरण करायचं, मंत्र जप करायचा किंवा स्तोत्र पठण आपण करायचं आहे. कारण कर्पुराच्या अग्नीसमोर आपण जर स्तोत्र पठण केलं तर त्याचं अतिशय चांगलं असं फळ आपल्याला मिळतं आणि एकाच नारळावर हव्या तितक्या प्रमाणात आपण कापूर जाळू शकतो. त्यामुळे नारळ जळत नाही, तर काही दिवसांनी नारळातलं पाणी आटतं किंवा तो सुकून जातो. अशा वेळी आपण काय करायचं बघा, अमावस्या किंवा पौर्णिमेला नारळ बदलायचा आणि परत दुसरा नारळ घ्यायचा. आता कधीकधी नारळाला तडा जातो किंवा फुटतोही नारळ, तर त्यावेळी काय करायचं, तो कचऱ्यात टाकायचा नाही, तर त्याचं काय करायचं, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आणि त्याच्यानंतर नवीन नारळ आपण वापरायला घ्यायचं आहे. देवाकडून जर आशीर्वाद हवा असेल तर आपण काय करायचं, नारळाची शेंडी देवाकडे करायची. मात्र आपल्याला आत्मनिवेदन किंवा ध्यानधारणा करायची असेल तर ती जी नारळाची शेंडी आहे ती आपल्या स्वतःकडे करायची. आता जात, धर्म, लिंग, वय अशाचं असलं कोणताही अडथळा कर्पूर होम करताना येत नाही बघा.
आता हा होम कोणीही करू शकतो, स्त्रियाही करू शकतात, पुरुषही करू शकतात. फक्त संकटकाळी आपण काय करायचं, हातपाय धुवून किमान शारीरिक शुचिता कर्पूर होण्यासाठी पुरेशी ठरते. किमान आपण हातपाय धुवायचे आणि मग हा उपाय करायला सुरुवात करायची. यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये शांती लाभते. आता जर तुम्हाला घर खरेदी करायचं असेल तर एकदम 2-3 चांगले घरे तुमच्या दृष्टीपथात येतात. किंवा जर तुमच्या मुलीचं लग्न व्हावं असं वाटत असेल तर तुमच्या मुलीला 3-4 चांगली स्थळं अचानकपणे चालून येतात बघा. एकाच वेळी अनेक ठिकाणाहून नोकऱ्यांची नेमणूक पत्रंसुद्धा येतात. अशा वेळी नेमकी निवड कशी करावी अशा द्विधा मनस्थिती आपली निर्माण होते. तेव्हा याच पेचप्रसंगी कर्पूर होमासारखा पर्याय नाही बघा. मग अशा पेचप्रसंगाच्या वेळेला आपण काय करायचं तर कर्पूर होम करायचा. आता समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण कर्पूर होम करायचा आहे बघा. तर कधीकधी कर्पूर होमांच्या वेळी काय होतं तर नारळाला तडा जातो, तडकतो. अशा वेळी आपण काय करायचं, लगेच दुसरा नारळ घेऊन कर्पूर होम करायला सुरुवात करायची आहे. एखादं स्तोत्र किंवा ठराविक संख्येचा जप चालू असताना नारळ तडकला तर ते स्तोत्र किंवा जप पूर्ण नारळ बदलायचा आणि मग करायचा. तडकलेला नारळ खाण्यास योग्य असेल तर त्याचा वापर आपण घरामध्ये खाण्यासाठी करू शकतो. पण जर तो खराब असेल तर त्याचं आपण विसर्जन करायचं आहे. काही वेळा कर्पूर होम सुरू असल्यास नारळातून पाणी येऊ शकतं. तर असं झालं तर आपण काय करायचं, नारळ बदली करायचा, चेंज करायचा. नारळाची शेंडी देवाकडे करून आपण योग्य पर्याय मिळेपर्यंत कर्पूर होम करायचा आहे. आता कर्पूर होमाचे फायदे काय आहेत ते बघा. रोज सकाळी आणि संध्याकाळी आपण कर्पूर होम करावा. यामुळे काय होतं तर घरामध्ये आपल्या शांतता लावायला मदत होते. त्याचबरोबर तुम्ही एखादं महत्त्वाचं कामासाठी बाहेर जाणार आहात तर त्या कामाला निघण्यापूर्वी कर्पूर होम तुम्हाला करायचा आहे. कारण बऱ्याचदाच कसोटीचे प्रसंग येतात आणि बुद्धी आपली चालेनाशी होते, निर्णय घेणं आपल्याला जड जातं. मग अशा वेळी आपण जर कर्पूर होम केला असेल तर त्याचा फायदा आपल्याला नक्की यावेळी होतो बघा. आता कर्पूर होम केल्यानंतर थोडा वेळ आपण काय करायचं तर शांत बसायचं. त्यामुळे काय होतं, मन स्थिर होतं आणि परिस्थितीसुद्धा अनुकूल होण्यास मदत होते. आता कर्पूर होम केव्हा आणि कसा करावा हे पाहूयात. तर कर्पूर होम कोणत्याही वेळी करता येतो. मात्र दररोज आपण ठराविक वेळी केल्यास आवाहन केलेली देवता त्याच वेळी उपस्थित असल्याचं आपल्याला जाणवतं. म्हणजे आता जर तुम्ही सकाळी करणार असाल कर्पूर होम तर तुम्ही त्याच वेळी सकाळी जर 8 वाजता तुम्ही केले तर उद्या सकाळी पण 8 वाजताच तुम्हाला करायचं आहे. किंवा संध्याकाळी करत असाल 7 वाजता तर उद्या संध्याकाळी 7 वाजताच तुम्हाला तो परत करायचा आहे. तर ज्यावेळी काय होतं, शोक दुःखाची भावना उफाळून येते, मन हताश होतं, त्यावेळी आपण कर्पूर होम जर केला तर आपलं नैराश्य पूर्णपणे पळून जातं आणि मनाला सुद्धा आपल्या उत्साह जाणवू लागतो बघा. फल निष्पन्न होईपर्यंत आपण एकाच नारळावर कर्पूर होम करू शकतो. आता आपण जो नारळावर कापूर लावणार आहोत, म्हणजे नारळावर आपण एकाच जागी कापूर लावायचा नाही तर ती जागा बदलली तरी चालते. त्यामुळे काय होतं, एकच नारळ त्यातील पाणी संपेपर्यंत आपल्याला वापरता येतो. काही दिवसांनी पाणी आटलं जर त्या नारळामधलं तर आपण काय करायचं, अमावस्या किंवा पौर्णिमा या तिथींना नारळ जर भग्न झाला किंवा फुटला वगैरे तर त्या जागी आपण काय करायचं, नवीन नारळ घ्यायचा आणि पहिला नारळ प्रसाद म्हणून आपण भक्षण करायचा किंवा नारळ नासला असेल तर तो विसर्जन करायचा. तर कर्पूर होम अतिशय साधा आणि सोपा असा आहे बघा. फक्त आपल्याला एक नारळ आणि कापूर त्याच्यासाठी हवा आहे. फक्त नारळावरती कापूर घेऊन आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि स्तोत्र म्हणायचे आहेत. देवघरासमोर बसून हा तुम्ही कर्पूर होम नक्कीच करा. त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.